काँग्रेस नेते साजिद खान विरोधात वंचितचे दापकी रोड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। काँग्रेस नेते व माजी मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी समाजाच्या एका धर्मगुरूला धमकावीत आंबेडकर के तलवे चाट, आंबेडकर को मेरे सामने लाओ, भारी के कितने भी तुरम खा उनको देखूंगा असे बोललेले असल्याचा त्यांच्या आवाजाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी 10 वाजता वंचित बहुजन आघाडीचे शहर कार्याध्यक्ष मजहर खान, माजी मनपा गटनेते गजानन गवई, शहराध्यक्ष कलीम खान पठाण, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आकाश सिरसाट, मनोहर पंजवानी, मातोश्री प्रतिष्ठानचे योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात हजारो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दापकी रोड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत साजिद खान पठाणवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। जोपर्यंत FIR कॉपी मिळत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा वंचितने घेतला असून अद्यापही ठिय्या आंदोलन सुरू असून याबाबत वंचितचे मनपा माजी गटनेते गजानन गवई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन दापकी रोड अकोला या ठिकाणी आले आहेत। कारण आम्ही लेखी तक्रार दुपारी सुद्धा SP साहेबांना दिली आहे की या ठिकाणचा जो गैर अर्जदार आहे साजिद खान मन्नान खान, ज्यांनी दोन चार दिवस अगोदर एक ऑडिओ व्हायरल केली आणि त्याच्यात एका हाफिज जो गुरु म्हणतात त्या समाजाचा त्याला शिवीगाळ केली। शिवीगाळ करत असताना त्याच्यात त्यांनी सांगितलं की कौन से तुम्हारे बाळा साहेब आंबेडकर है, कौन आंबेडकर है जिसके तुमने चुनाव के अंदर टेज पे चढ़े हो, उनके तलवे चाटते तुम और कितने भी भारी वाले हैं आओ क्या उखाड़ते हैं। म्हणजे असली शब्दात त्या माणसानं या ठिकाणी शिवीगाळ केली आहे आणि त्याची पार्श्वभूमी साजिद खानची हे गुन्हेगारीची आहे। अकोला शहरात मागच्या वेळेस जेव्हा दंगल झाली त्या दंगलीचा सुद्धा तो मुख्य आरोपी आहे। त्या आरोपीनंच ते दंगल घडून आणली आणि त्या दंगलीत गायकवाड नावाच्या माणसाचा खून पाडण्याचं काम या गुन्हेगारांनी केलं आहे। म्हणून अकोला शहरात हा दरवेळेस जातीत दंगली लावण्याचं काम करतो, समाजात दंगली लावण्याचं काम करतो। अक्षरशः बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे रचिता त्यांच्या नातवावर सुद्धा त्यांनी शितोळे उडवले आहेत। म्हणून आज या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आलो आहे आणि अशा गुन्हेगाराला जर आळा नाही बसला तर अकोला शहरात पुनश्च दंगल करण्याचं काम हा साजिद खान नावाचा माणूस करणार आहे। म्हणून SP व पोलीस स्टेशनला आम्ही विनंती करत आहोत की ताबडतोब अशा गुन्हेगाराला आपण अटक करा आणि अटक करून अकोला शहरात शांतता निर्माण करण्याचं काम करा। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षाही वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, परत गुन्हेगाराचा आळा या ठिकाणी घातल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा